नमस्कार मित्रांनो, एमएपीएस क्लेम बद्दल खूप सारे प्रश्न अजूनही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे। त्यापैकी महत्त्वाचा क्वेश्चन जर या ठिकाणी आपण बघितला तर मंथली क्लेम कोण करायला पाहिजे आणि इयरली क्लेम कोण करायला पाहिजे। या प्रश्नामध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी एवढे सारे कमेंट मला येत आहेत, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता बेसिक या स्टेप सांगणार आहे की मंथली क्लेम तुम्ही कोण करू शकता आणि इयरली क्लेम तुम्ही कोण करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये हेच पाहायचं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही तेच कमेंट करत असता, म्हणून या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळेल। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टार्ट करूया। मित्रांनो, एमएपीएस बद्दल निर्माण होणारे वेगवेगळे प्रश्नाविषयी ऑलरेडी डिटेल्स व्हिडिओ मी या ठिकाणी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत मित्रांनो। त्याची एक प्लेलिस्ट बनवून या ठिकाणी तुमच्यासाठी तयार केलेली आहे मित्रांनो। ते जर पाहिलं नसेल तर लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्टली ते व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता। म्हणजे तुम्हाला कुठलाही एखादा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल ते सगळे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल, आणि तो प्रश्न निर्माण झाला असता त्याच्यावर काय उपाय आहे त्याचीही माहिती त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे कमेंट्स। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की इयरली क्लेम कोण करावं आणि मंथली क्लेम कोण करायला पाहिजे। या प्रश्नामध्ये संपूर्ण विद्यार्थी गोंधळत आहेत। तर आज आपण पाहूया मंथली क्लेम कोण करणार आहे, आणि मंथली क्लेम जर करायचं असेल तुम्हाला तर ते काय क्रायटेरिया आहे की त्यांना मंथली क्लेम करायला पाहिजे। जर कोणाची अप्रेंटिसशिप रनिंग मध्ये चालू असेल, 2 महिने झाला असेल, 3 महिने, 4 महिने किंवा रनिंग चालू असेल, ज्याची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही मंथली क्लेम या ठिकाणी करू शकता। पण ज्यांची अप्रेंटिसशिप या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे तर त्यांना तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम करावं लागेल। पण आता ज्यावेळेस तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे तर आरोपकडून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मंथली क्लेम करण्यासाठी या ठिकाणी त्यांचा क्लेम रिजेक्ट करून मेसेज पाठवण्यात आले। मग त्यांनी काय करायला पाहिजे? पहिला मुद्दा तर आपल्याला या ठिकाणी समजला की आता जर माझी अप्रेंटिसशिप स्टार्ट असेल तर मला या ठिकाणी नक्कीच मंथली क्लेम या ठिकाणी करावं लागणार आहे। त्यामध्ये वेबसाईटवर अपडेट करून 2024 पर्यंत या ठिकाणी इयर त्या ठिकाणी पोर्टलवर देण्यात आलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही तुमचं अप्रेंटिसशिप इयर म्हणजे डेट वगैरे ऑटोमॅटिकली येतं, त्यावेळेस तुमचा जो काही क्लेम आहे ते क्लेमची डेट त्या ठिकाणी दिसून येणार आहे। आता जर तुमची या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट असेल तरी या ठिकाणी आरोनं तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा क्लेम हे मंथ वाईज करा, तर त्यावेळेस काय कंडिशन आहे, काय बेसिक क्रायटेरिया आहे की जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। समजून घ्या, तुमची सॅलरी ही 6,600 पेक्षा कमी आली एखाद्या मंथ मध्ये। सॅलरी जर बघितलं तर अप्रेंटिसशिपची प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळी असेल, कोणाला 8,000 असेल, कोणाला 10,000 असेल, कोणाला 15,000 असेल। पण ज्यावेळेस एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही अब्सेंट असाल किंवा गैरहजर जर तुम्ही या ठिकाणी राहिले तर त्यावेळेस तुमची सॅलरी ही कमी आली। मग अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे? मग अशा कंडिशन मध्ये जे प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, इयरली क्लेम सबमिट केलं। सबमिट केल्यामुळे काय झालं, त्यांची सॅलरी ती 6,667 पेक्षा कमी आली। गव्हर्नमेंटने क्रायटेरिया काय लावलेली आहे, 6,667 पेक्षा जर तुमची या ठिकाणी सॅलरी वर असेल तर तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम करायचं आहे। आणि कोणत्याही महिन्यामध्ये जर तुमची सॅलरी 6,767 पेक्षा कमी आली असेल, समजून घ्या 5,000 आली, 4,000 आली, 6,000 जरी आली, तर तुम्हाला त्या मंथसाठी तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करण्यासाठी ऍडवाइस दिलेले आहे, आणि याच कारणासाठी तुमचा हा क्लेम काय केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे। मग अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, पोर्टलवर जाऊन मंथली क्लेम करायचंय। आता मंथ वाईज क्लेम कशा पद्धतीने करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो जर पाहिला नसेल तुम्ही तर या ठिकाणी शो होतं, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता। तर मंथली क्लेम करण्यासाठी क्रायटेरिया जर याच्या ठिकाणी जर आपण विचार केला तर बघा, क्रायटेरिया फर्स्ट असणार आहे जे की तुम्ही या ठिकाणी सध्या अप्रेंटिसशिप रनिंग आहे, चालू आहे, तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करायचं आहे। जर तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली असेल पण तुमचा जो काही क्लेम अमाऊंट आहे त्या मंथची पेमेंट आहे जर तुम्हाला या ठिकाणी 6,667 पेक्षा कमी आली असेल तर मात्र तुम्हाला त्या मंथसाठी तुम्हाला त्या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागणार आहे। बाकी ज्यांची पेमेंट ऑलरेडी वर आहे त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी त्या ठिकाणी इयरली क्लेम करू शकतात। पण ज्यांची एखाद्या महिन्यामध्ये कमी आली असेल, आता कमी येण्याचे कारण वेगवेगळे असतात, तुम्ही गैरहजर झाला असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही लेट जॉईनिंग केलं असेल, तुमची 10 दिवसाची 15 दिवसाची सॅलरी जर त्या ठिकाणी आली असेल तर तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुम्हाला ही सॅलरी कमी येणार आहे। आता दुसरा एक खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा कमेंटमध्ये या की आमची सॅलरी ही 2 महिन्याची एकत्रच आहे।
मग आम्ही काय करावं, कारण की आरो काय मागतं की तुमची जे काय स्टेटमेंट आहे ते 12th मंथ पाहिजे, म्हणजे 12 महिन्याची अप्रेंटिसशिप आहे. मग 12 महिन्याच्या अप्रेंटिसशिपमध्ये तुम्हाला या ठिकाणी 12th मंथचे 12 स्टेटमेंट लागतात. आता ज्यावेळेस 2 महिन्याची सॅलरी एकत्र येणार आहे मग त्यावेळेस कंडिशनमध्ये काय करावं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही त्या पीडीएफला हायलाईट करत असताना त्याच ठिकाणी टेक्स्ट बॉक्स तयार करून तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे साईडला एखाद्या की ह्या 2 महिन्याची सॅलरी यामध्येच इन्क्लूड आहे. कारण की याच्याशिवाय तर दुसरा या ठिकाणी कुठलाही ऑप्शन नाही. कारण की पेमेंट येत असताना मित्रांनो काय झालेले आहे, 2 महिन्याचीच एकत्र आलेली. जर तुम्ही ते 11 महिन्याचे जर 12th मंथ जर या ठिकाणी 11th मंथ जर तुम्ही जर स्टेटमेंट अपलोड केलं तर तुमचा आरओ या ठिकाणी काय करेल, रिजेक्ट करेल. त्याशिवाय या ठिकाणी तुम्ही पर्याय करू शकता, त्या पीडीएफ वर मेन्शन करा की ही जी सॅलरी आहे ती 2 मंथची आहे. त्यानंतर सर्वात जास्त विचारला जाणारा एक क्वेश्चन आहे मित्रांनो की ते क्लेम राईज. मित्रांनो या क्लेम राईजला काय पर्याय आहे, कशा पद्धतीने करायचं, या सगळे डिटेल्स व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत मित्रांनो. फक्त प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही. व्हिडिओचा बनवण्याचा टायटल बघून तुम्ही त्याला क्लिक करता, काही वेळ बघितल्याच्या नंतर तुम्ही परत खाली कमेंट करता आणि त्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं असतं. ज्याचं तुम्हाला उत्तर हवं आहे, ज्याचं तुमचा क्वेश्चन आहे त्याचंच उत्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं, पण तुम्ही ते पाहत नाही नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी परत कमेंट करावं लागतं. तर क्लेम रायझर म्हणजे तुम्ही ज्या वेळेस कॅन्डिडेटनं अप्लाय केलेलं आहे, अप्लाय केल्याच्या नंतर तुमची जी काही कंपनी आहे ती कंपनी तुमच्या क्लेमला अप्रुव्हल दिली नाही, सरळ आणि सोपा असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता. कारण की क्लेम राईज जोपर्यंत दिसणार आहे तुम्हाला त्यावेळेस तुमच्या एचआरला बोलायचं, एस्टॅब्लिशमेंटला बोलायचं आणि त्यांना ते अप्रुव्हल करायला लावायचं. आता यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की आमच्या कंपनीला माहितच नाही की अप्रुव्हल कशा पद्धतीचं द्यायचं, कशा पद्धतीनं लॉग इन व्हायचं, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुमचं क्लेम पाहायचं. मग अशा कंडिशनमध्ये त्यावरही एक डिटेल व्हिडिओ मी बनवला होता, एमएपीएस बाबतची संपूर्ण नियमावली. त्याची लिंक माझ्या त्या व्हिडिओची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकला आहे किंवा या ठिकाणी शो होते, तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी पाहू शकता. त्या ठिकाणी कॅन्डिडेटनं कशा पद्धतीचं अप्लाय करायचं त्याचं सुद्धा मॅन्युअल या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. एखाद्या इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमच्या कंपनीनं कशा पद्धतीने रजिस्टर व्हायचं, रजिस्टर झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने क्लेम पाहायचं आणि त्या क्लेमला कशा पद्धतीने चेक करून त्या क्लेमला अप्रुव्हल द्यायची संपूर्ण नियमावली पीडीएफ मध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्या सर्व पीडीएफ असेल तर त्या चॅनलवर तर अपलोड आहेतच मित्रांनो. गाईडलाईन दिलेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी या तिघांचे, कॅन्डिडेट असो, इस्टॅब्लिशमेंट असो, त्याच्यानंतर आरो असो, या तिघांचेही पीडीएफ मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून डायरेक्टली तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्वतः डाउनलोड करू शकता मित्रांनो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इयरली क्लेम कोण करायला पाहिजे. मित्रांनो ज्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे आणि ज्यांचा पेमेंट 6,667 पेक्षा अबो आलेले आहे प्रत्येक मंथ मध्ये, अशा सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम करायचं आहे. जर तुमची एखाद्या मंथ मध्ये जर सॅलरी कमी आली असेल तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागणार आहे. आणि ज्या ठिकाणी जर तुमची जर त्या 6,667 पेक्षा जर वर सॅलरी येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम करावं लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक प्रश्न आहे मित्रांनो, जे की कमेंटमध्ये खूप जास्त विचारलं जातं की आता समजून घ्या हा डिसेंबर मंथ आहे, डिसेंबर मंथ मध्ये माझी अप्रेंटिसशिप संपली पण त्याची पेमेंट कधी येणार आहे, जानेवारी मध्ये येणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये मी काय करायला पाहिजे, म्हणजे मंथली करायला पाहिजे का इयरली करायला पाहिजे. कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांची आता जस्ट या ठिकाणी अप्रेंटिसशिप संपत आहे. मग अशा कंडिशनमध्ये मित्रांनो जर तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मंथ वाईज क्लेम करावं लागणार आहे. जर तुम्ही ती पेमेंट जानेवारीची पेमेंट आल्याच्या नंतर जर क्लेम केलं तर तुम्हाला या ठिकाणी इयरली क्लेम करावं लागणार आहे. परत तीच कंडिशन येणार आहे मित्रांनो, त्या प्रत्येक मंथ मध्ये तुमची जर पेमेंट सॅलरी ही व्यवस्थित असेल, म्हणजे जे दिलेल्या क्रायटेरियानुसार जर वर असेल तर तुम्ही इयरली करू शकता, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करणार असाल. आता एक मुद्दा येतो मित्रांनो की हा एमएपीएस क्लेम आहे तरी काय, हा एवढा खेळ कशासाठी मांडलेला आहे, हे जे आपण एका वर्षापासून पाहतो, हा एवढा गोंधळ कशामुळे निर्माण झालेला आहे, हे डीबीईटी काय आहे. तर एमएपीएस म्हणजे ही जी काय मित्रांनो, ही जी स्कीम निर्माण झालेली आहे ती महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावानं ही या डीबीईटीने या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र शासनानं लॉन्च केलेली ही एक योजना आहे. यामध्ये ज्या अगोदर ही जी काय तुमची पेमेंट अमाऊंट होती ती कंपनीला म्हणजे तुमच्या इस्टॅब्लिशमेंटला भेटत होती, ती आता डायरेक्टली त्यांना न देता तिथे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ही योजना आलेली आहे. या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी 3 जून 2021 नंतर अप्रेंटिसशिप कंप्लीट झाले त्या सर्वांना यांचा बेनिफिट या ठिकाणी घेता येणार आहे.
याच्यासाठी तुम्हाला हा क्लेम करावा लागणार आहे। हा क्लेम केल्याच्या नंतर त्यावेळेस वेगवेगळ्या स्टेजमधून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जाईल, जसं इस्टॅब्लिशमेंट असो, आरओ लेवलर असो, म्हणजे गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे गेल्याच्या नंतर जर त्या क्लेम मध्ये जर व्यवस्थित जर या ठिकाणी त्रुटी नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जो काही क्लेमचा अमाऊंट आहे तो क्लेम अमाऊंट या ठिकाणी संपूर्ण तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली आधार लिंक बँक अकाउंटच्या द्वारे तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सफर होणार, म्हणजेच काय डीबीटी द्वारे त्या ठिकाणी तुमचे सगळे पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। मित्रांनो, एमएपीएस बाबत असेच व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येत असतो, तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त म्हणजे यामध्ये व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली या व्यतिरिक्तही जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता। नक्कीच येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।